नमस्कार। आता रूममध्ये भूमी ही बाळाला घेऊन म्हणजेच उशीला घेऊन बसलेली असते। तेवढ्यात तिथे पौर्णिमा येते आणि जोरजोराने हसत असते आणि हसत हसत तिच्याकडची ती उशी हिसकावून घेते आणि पळत असते। भूमी तिच्या मागे पळत असते। भूमी म्हणते, पौर्णिमा काय करतेस तू? तू माझ्या बाळाला का घेतलंस हिसकावून? दे, माझं बाळ आहे ते। अगं ते रडेल, दे ना, त्याला त्रास होईल, दे ना। पौर्णिमा म्हणते, अगं हे कुठे बाळ नाही आहे, ही उशी आहे, उशी, असं म्हणत हसत असते। त्यानंतर भूमी म्हणते, दे पौर्णिमा, आणि पौर्णिमा पळत तिच्या रूममध्ये येते आणि पडद्याच्या मागे लपून राहते आणि भूमी इथे शोधत असते, पौर्णिमा कुठे गेली, माझं बाळ कुठे गेलं? तर इकडे खाली आकाशला भेटायला पारितोष आणि त्याची बायको अबोली त्यांच्या बाळासोबत आलेले असतात। आता भूमी खालती बोलत असते, आकाश आकाश असं बोलत येत असते, आकाश माझं बाळ कुठे, आकाश माझं बाळ। आणि येते आणि बघते तर काय, अबोलीच्या हातात बाळ असतं आणि पटकन ते बाळ ती हिसकावून घेते आणि म्हणते, माझं बाळ, माझं बाळ, आणि पटापट त्या बाळाला च्या पप्प्या घेते। ते बघून पारितोष आणि अबोलीला धक्का बसतो। अबोलीला वाईट वाटत असतं की हिने माझं बाळ हिसकावून घेतलं। आता ते बाळ घेऊन भूमी ही तिच्या रूममध्ये जाते। आकाशला सुद्धा वाईट वाटत असतं, आता तिच्याकडून हे बाळ कसं काढून घ्यायचं। आता तेवढ्यात तिथे रागिणी येते आणि रागिणी बघते तर भूमीच्या हातात बाळ आहे आणि हे तिचं खरं बाळ आहे। ते बघून तिला धक्का बसतो। ती म्हणते, हे खरं बाळ यांच्याकडे कसं आलं? आणि बघते तर काय, खालती पारितोष आणि त्याची बायको आलेली असतात। म्हणजे हे बाळ पारितोषने घेतलं। आता रागिणीला धक्का बसतो। आता पारितोष, आकाश आणि अबोली हे रूममध्ये येतात। बेडरूममध्ये भूमी ही बाळासोबत खेळत असते। ते बघून आकाशला बरं वाटतं, पण वाईट पण वाटत असतं। ते आपलं बाळ नाही, ते पारितोषचं बाळ आहे। पारितोष, अबोली एकमेकांकडे बघत राहतात। अबोली म्हणते, पारितोष ते बाळ घे, पारितोष मला बाळ हवंय, माझं बाळ आहे ते। तेव्हा लगेच पारितोष ते म्हणतो, थांब थांब घेतो, आणि अबोली भूमीच्या हातातून बाळ हिसकावून घ्यायला जाते। तोच भूमीला खूप राग येतो आणि भूमी अबोलीचं थोबाड फोडते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बाळाला हात लावायची, माझं बाळ हिसकावून घ्यायची? आता पारितोष काही बोलू शकत नसतो, कारण भूमी त्याची चांगली मैत्रीण असते। आता पारितोष गप्प राहतो आणि तो अबोलीलाच गप्प करतो, अबोली जरा शांत बस। तेव्हा लगेच अबोली म्हणते, पारितोष तू मला शांत बसायला सांगतोयस? तिने आपलं बाळ घेतलं आहे, मला आपलं बाळ हवंय म्हणजे हवंय। पारितोष म्हणतो, भूमी हे बघ, भूमी हे तुमचं बाळ नाही तर आमचं बाळ आहे। भूमी म्हणते, नाही पारितोष, हे माझं बाळ आहे। आता मात्र आकाशची सुद्धा द्विधा मनस्थिती झालेली असते, काय करू, बायकोला सांभाळू की आता मित्राचं ऐकू, मित्राला सांभाळू, ते त्याला काही समजत नसतं। आता अबोलीला खूप राग येतो, कारण अबोलीचा अपमान झालेला असतो, भूमीने तिचं थोबाड फोडलेलं असतं। भूमी हे कोणाचंच काही ऐकायला तयार नसते। आकाश पुढे होतो आणि म्हणतो, भूमी हे बघ, हे आपलं बाळ नाही, आपलं बाळ खाली आहे, हे या पारितोषचं बाळ आहे। भूमी म्हणते, नाही नाही आकाश, हे माझं बाळ आहे, मी हे बाळ कोणालाच देणार नाही। तेव्हा अबोली म्हणते, सांगितलं ना तुला हे माझं बाळ आहे, दे म्हणून। तेव्हा पारितोष म्हणतो, अबोली जरा हळू बोल, अगं तिची मनस्थिती तरी बघ। अबोली म्हणते, ते मला काही माहीत नाही, तू कशाला मला इथे घेऊन आलास? हिने माझ्या बाळाला हिसकावून घेतलं आहे, मला माझं बाळ पाहिजे म्हणजे पाहिजे। भूमी बाळासोबत खेळत असते। आता आकाशला काय करावं हे समजत नसतं। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।